Standard 7th Subject General Science Unit 5th Food Safety. Students, in previous video we started about the food wastage. So here see, our country has a great production in various foodstuffs. But after that, even so many peoples in our country and all over the world that have faced two problem of hunger. So many do not even have one meal a day. काही लोकांना एका वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही. So therefore it is our duty to prevent wastage of the food. So wherever it takes place, जिथं वेस्टेज होतं तर ते प्रिव्हेंट करणं हे काय आपलं कर्तव्य आहे. सो देर आर टू टाइप्स ऑफ वेस्टेज ऑफ फूड. फर्स्ट वन इज क्वांटिटेटिव वेस्टेज ऑफ फूड. क्वांटिटेटिव म्हणजे कसला तर क्वांटिटी गुणवत्ता काय होते बदलते. सो रॉंग मेथड्स ऑफ फार्मिंग लाइक हँड सोइंग ऑफ सीड्स, inadequate threshing, improper storage and wrong methods of distribution. So all these are the some reasons for which are responsible for quantitative wastage of the food. आता बघा हे जे क्वांटिटेटिव्ह वेस्टेज होण्यासाठी काही कारणं जी आहेत तर ती रिस्पॉन्सिबल असतात असं आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये काही चुकीच्या पद्धतीनं रॉंग मेथड्स ऑफ द फार्मिंग, शेतीची जी काही कामं केली जातात तर ती चुकीच्या पद्धतीनं केली. फॉर एक्झाम्पल सी हँड सोईंग म्हणजे हातानं पेरणी करणे बियांची, किंवा इनॲडिक्वेट थ्रेशिंग जी आहे म्हणजे जी मळणी जी आहे तर ती व्यवस्थित न करणे, किंवा जे धान्य साठवलेलं असतं तर त्याचं जे स्टोरेज आहे तर ते पण काय करणे इम्प्रॉपर अयोग्य पद्धतीनं करणे, किंवा काही अशा मेथड्स असतात बघा ज्या आता तयार झालेलं आहे त्याचं स्टोर झालेलं आहे डिस्ट्रीब्युशन केलं जातं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, तर ते पण काय करणे रॉंग मेथड त्याच्यासाठी यूज करणे. अशा काही रिझन्समुळे काय होतं क्वांटिटेटिव्ह म्हणजे जी ॲक्च्युली क्वांटिटी आहे तर ती काय होते त्याची कमी होते, प्रमाण जे आहे तर ते काय होतं कमी होतं. बिसाइड्स मच फूड इज वेस्टेड ॲज अ रिझल्ट ऑफ द कस्टम ऑफ ऑफरिंग अँड सर्विंग टू मच फूड टू गेस्ट ॲट द ट्रॅडिशनल फीस्ट ऑर बँक्वेट्स. काही वेळेस बघा काय होतं बघा आपल्या इकडे पद्धत असते, काही सण असतात, उत्सव असतात, किंवा जेवणाच्या पंक्ती असतात. अशा ठिकाणी काय केलं जातं की ऑफरिंग जे केलं जातं, ऑफर केलं जातं म्हणजे आग्रह करून काय केलं जातं वाढलं जातं. तर त्याच्यामुळे जेवढं पुरेसं आहे तर त्याच्यापेक्षा जास्त काय होतं अन्न वाढलं जातं, सर्व केलं जातं. सो दॅट इज अ टू मच अमाऊंट ऑफ फूड इज सर्वड फॉर द गेस्ट. ते पाहुण्यांना काय केलं तर असं आग्रह करून वाढलं जातं, तर तिथे काय केलं जातं अशा ठिकाणी मग तेवढं जे आहे तर ते खाल्लं जात नाही. अँड दस द क्वांटिटी ऑफ द ऑर क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ द फूड ऑफर्स. Had it not been wasted, all this food would have met the need of many others. ते नेहमी लक्षात ठेवा की अशा वेळेस आग्रह न करता जेवढं आवश्यक आहे तर तेवढंच सर्व करणे हे तिथं योग्य ठरतं. याच्यानंतर नेक्स्ट मेथड काय बघा क्वालिटेटिव्ह. सेकंड वन इज क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणवत्ता काय होणे कमी होणे. युजिंग रॉंग मेथड्स ऑफ प्रोटेक्टिंग फूड. तर जे अन्न जे आहे तर ते प्रोटेक्ट केलं जातं, संरक्षण केलं जातं. अशा वेळेस रॉंग मेथड्स वापरणे
एक्सेसिव्ह यूज ऑफ द फूड प्रिझर्वेटिव्ह किंवा खूप जास्त प्रमाणात फूड प्रिझर्वेटिव्ह जे आहेत तर ते वापरणे, ओव्हर कुकिंग खूप जास्त प्रमाणात शिजवणे, वॉशिंग द व्हेजिटेबल आफ्टर कटिंग म्हणजे जे भाज्या आहेत तर त्या कट केल्यानंतर धुणे, मिसहँडलिंग ऑफ फ्रूट्स लाईक ग्रेप्स अँड मँगोज तर हँडलिंग करताना म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ठेवताना हाताळताना जेव्हा काय केलं तर ते रॉंग मेथड्स वापरले जातात तर तेव्हा काय होतं ते ग्रेप्स खराब होण्याची शक्यता असते किंवा मँगोज काय होतात खराब होतात. मिसकॅल्क्युलेशन ऑफ द टाइम रिक्वायर्ड टू ट्रान्सपोर्ट द फूड फ्रॉम प्रोड्युसर्स टू कन्झ्युमर्स किंवा काही वेळेस काय केलं जातं बघा आपल्याला असं वाटतं की काही कालावधीपर्यंत आपण इथं पोचू ते देऊ आपण ट्रान्सपोर्ट करू पण बऱ्याच वेळेला काही फूड आयटम्स असतात तर ते काही ठराविक कालावधीनंतर दे गेट स्पॉइल्ड खराब होण्याची शक्यता असते. मग अशा वेळी जिथं तयार होते तिथून ते कन्झ्युमर्सपर्यंत ग्राहकांपर्यंत जाईपर्यंत समजा जर काय केलं खूप कालावधी लागला तर तरीसुद्धा काय होते त्या फूडची क्वालिटी जी आहे तर ती बदलते. अँड सम ऑफ द ऑल दीज आर द सम ऑफ द कॉजेस ऑफ क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ द फूड. हे सगळे काय त्या सगळ्यामुळे क्वालिटी जी आहे फूडची ती काय होते खराब होते. नाव सी व्हॉट कॅन यू डू टू प्रिव्हेंट फूड वेस्टेज अँड स्पॉइलेज. मग तुम्ही काय कराल हे फूड वेस्टेज जे आहे तर ते थांबवण्यासाठी. सो सर्व युअर सेल्फ ओनली ॲज मच यू कॅन ईट. तर तुम्ही स्वतः पण काय करा जेवढी तुमची भूक आहे जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढंच वाढून घ्या. अवॉइड ओव्हर कुकिंग फूड. जास्त प्रमाणात अन्न शिजवू नका. अवॉइड थ्रोईंग अवे लेफ्ट ओव्हर फूड. रियूज इट इन अ प्रॉपर वे. अन्न जर शिल्लक राहिलं असेल तर ते फेकून देऊ नका. त्याचा पुन्हा काय करा वापर करा आणि योग्य काय करा मार्गाने त्याचा वापर करू शकता तुम्ही. बाय ओनली ॲज मच ग्रेन, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, मिल्क एक्सेट्रा ॲज यू कॅन नीड. जेवढी गरज आहे तेवढंच काय करा हे सगळे जे अन्नपदार्थ आहेत अन्न घटक आहेत तर ते तुम्ही विकत आणा. अवॉइड द टेम्पटेशन टू मेक अ एक्सेसिव्ह परचेस. खूप जास्त जे विकत घेण्याची जी सवय आहे किंवा हावरटपणा जो आपण म्हणू शकतो तर तो थांबवा. स्टोअर ग्रेन्स अँड अदर पेरिशेबल फूडस्टफ्स लाईक व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, मिल्क एक्सेट्रा युजिंग द प्रॉपर मेथड. जे काय तुम्हाला धान्य साठवणूक करायची आहे किंवा मिल्क व्हेजिटेबल तर ती प्रॉपर मेथडनीच करा जेणेकरून ते वेस्ट होणार नाही. चेक द एक्सपायरी डेट ऑफ द बॉटल्ड कॅन्ड पॅक्ड फूड अँड यूज विदिन दॅट टाईम. जे पॅकिंगचं फूड जे आहे तर त्याच्यावर त्याची एक्सपायर डेट लिहिली असते तर ती चेक करा आणि एक्सपायर डेट पूर्वीच ते काय करा संपवा. ईट ऑल द फूड दॅट यू हॅव सर्व्ड युअर सेल्फ. तुम्हाला जेवढं अन्न वाढलेलं आहे तर ते सगळं अन्न तुम्ही संपवा. तर असं केल्यानंतर तर आपण काय करू शकतो फूड वेस्टेज जे आहे तर ते आपण थांबवू शकतो. नाव सी 16th October. सो दॅट इज सेलिब्रेटेड ॲज अ फूड वर्ल्ड फूड डे. 16th October. So that's celebrated as a World Food Day. तर हा 16 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तर तो काय केला जातो वर्ल्ड फूड डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. सो टू वर्क टुवर्ड्स द फूड सिक्युरिटी अँड अवॉइड फूड वेस्टेज ह्याच्यासाठी काय केलं जातं हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो. फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन. म्हणजे फूड स्टोअर कसं करून ठेवलं जातं आणि ते प्रिझर्व करण्यासाठी सुरक्षितपणे राहण्यासाठी आपण काय करू शकतो पहा. सो वी हॅव लर्न्ड अबाउट द व्हेरियस मेथड्स ऑफ सेफ स्टोरेज ऑफ द फूड like freezing, drying,
बॉइलिंग, एअरटाईट पॅकिंग एक्सेट्रा. तर आपण काय केलं बघा, आपण याच्यापूर्वी पण बघितलं आहे की वेगवेगळे जे काय मेथड्स आहेत तर ते वापरले जातात फूड स्टोअर करून ठेवण्यासाठी. याच्यामध्ये कोणते कोणते मेथड्स आहेत बघा. फ्रीजिंग हे मेथड आहे, म्हणजे फ्रीज आउट करायचं, टेम्परेचर लोअर करायचं. ड्राय करू शकतो आपण काही जे फूड ग्रेन्स वगैरे असतात त्याला. बॉइल्ड, सम फूड गेट बॉइल्ड टू प्रिझर्व दॅट. एअरटाईट कंटेनर जे आहेत तर ते वापरले जातात, पॅकिंग केलं जातं त्याचं. असे काही मेथड्स आपण वापरू शकतो टू प्रिव्हेंट ऑर प्रिझर्व फूड. These different methods prevent the growth of microorganisms in the food. हे सगळे जे मेथड्स आहेत हे कशासाठी वापरले जातात तर याच्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझमची जी ग्रोथ आहे तर ती का होते थांबवली जाते. सो देअर बाय टू सेव्ह द फूड फ्रॉम स्पॉइलिंग. आणि अशा प्रकारे आपण फूड जे आहे तर ते काय करू शकतो, सेव्ह करू शकतो स्पॉइल होण्यापासून, म्हणजे खराब होण्यापासून. सो सी फूड प्रोटेक्शन अँड फूड प्रिझर्वेशन. तर हे जे फूड आहे तर त्याचं प्रोटेक्शन कसं केलं जातं बघा. प्रोटेक्शन अँड हाऊ दॅट गेट प्रिझर्व, आणि कशा प्रकारे त्याचं काय केलं जातं प्रिझर्वेशन केलं जातं. पहा आता आपण वन बाय वन बघूया याच्याबद्दल. फूड प्रोटेक्शन. प्रिझर्वेशन ऑफ द फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबियल ग्रोथ अँड इन्फेक्शन्स बाय पेस्ट इज कॉल्ड ॲज द फूड प्रोटेक्शन. फूड प्रोटेक्शन म्हणजेच काय बघा. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ धिस. प्रिव्हेन्शन ऑफ द फूड स्पॉइलेज, म्हणजे अन्न खराब होण्यापासून, म्हणजे नासण्यापासून वाचवणे. हे कशामुळे होतं खराब. बाय द मायक्रोबियल ग्रोथ, म्हणजे सूक्ष्मजीवांची वाढ होते आणि त्यांच्यामुळे किंवा काही वेळेस इन्फेक्शन होतं. तर यामुळे काय होतं फूड गेट स्पॉइल्ड अँड वी हॅव टू prevent this spoilage of the food. So that is called as the food protection. त्याला food protection असं म्हटलं जातं. Food preservation here use of the various preservative to prevent for the long period of time. याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे काय केले जातात प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात टू प्रिव्हेंट फॉर द लॉंग पिरियड ऑफ द टाईम. तर काही वेळेस अन्न खूप जास्त दिवसांपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह जे आहेत तर ते काय केले जातात वापरले जातात. सो ड्यू टू द इंटरनल फॅक्टर्स फूड गेट स्पॉइल्ड अँड टू प्रिव्हेंट दिस सम व्हेरियस प्रिझर्वेटिव्हज आर यूज्ड. सो धिस इज कॉल्ड ॲज द फूड प्रिझर्वेशन. त्याला फूड प्रिझर्वेशन असं म्हटलं जातं. सो देर आर different methods for this preservation of food. So before that we have seen here see the National Institutes for Food and Drug Administration. See here this is the government organization that controls production and distribution of the food and drugs by their standardization. आता ही काय आहे नॅशनल इन्स्टिट्यूट जे आहे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, ही गव्हर्नमेंटची काय इन्स्टिट्यूट आहे म्हणजे संस्था आहे. याच्यामध्ये काय केलं जातं तर दॅट कंट्रोल्स द प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द फूड अँड ड्रग्ज. म्हणजे फूड आणि औषध आणि जे काय अन्न आहे, अन्न आणि औषध जे आहे तर त्याच्यामध्ये त्याच्यावर कंट्रोल करतं, त्याच्या प्रोडक्शनवर किंवा त्याच्या डिस्ट्रीब्युशनवर. अँड फूड सेफ्टी म्हणजे अन्न जी सुरक्षा आहे आणि स्टँडर्डायझेशन जे आहे म्हणजे प्रमाण जे आहे. अथॉरिटी ऑफ द इंडिया दॅट हॅज बीन एस्टॅब्लिश्ड ॲज पर द फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन ॲक्ट दॅट इज इन 2006. तर इथं काय केलं जातं बघा. एक काय केलं आहे अथॉरिटी जी आहे तर ती स्थापन करण्यात आलेली आहे. दॅट इज द फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन अथॉरिटी. सो दॅट इज कॉल्ड ॲज FSSAI असं त्याला म्हटलं जातं. आणि ही काय करते याच्यानुसार अन्न सुरक्षा जी आहे आणि ती या कायद्यानुसार ठेवली जाते. सो दिस इज अबाउट द नॅशनल इन्स्टिट्यूट. आता आपण नेक्स्ट पाहूया की सो देर आर सम मेथड्स of food protection
वेगळ्या मेथड्स आहेत फूड प्रोटेक्शनच्या. सी हिअर. मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन. तर याच्या मेथड्स आपण बघूया. सो फर्स्ट वन इज अ फ्रीजिंग. पहिली मेथड काय बघा, फ्रीजिंग. हिअर इन दिस मेथड biological and chemical reactions in the food material that are slowed down at the low temperature. ज्या काय बायोलॉजिकल किंवा केमिकल रिॲक्शन्स होतात म्हणजे जैविक किंवा रासायनिक, तर टेम्परेचर कमी केल्यामुळे काय होतात, हे त्यांच्या ज्या रिॲक्शन आहेत तर त्यांचा वेग जो आहे तर तो कमी केला जाऊ शकतो. ॲज अ रिझल्ट फूड रिमेन्स इन अ गुड कंडिशन फॉर अ लॉंगर ड्युरेशन. तर त्या अन्न घटकांचं टेम्परेचर जे आहे तर ते कमी केलं तर ते जास्त कालावधी साठी काय करतात, राहू शकतात. अँड दॅट इज वाय रेफ्रिजरेटर्स आर यूज्ड इन द किचन. आणि म्हणून काय करतो आपण आपल्या किचनमध्ये जे फ्रीज आहे तर त्याचा वापर करतो. देन नेक्स्ट मेथड हिअर स्मोकिंग. तर स्मोकिंग मेथडमध्ये काय केलं जातं बघा, फूड इज प्रिझर्व्ड विथ द हेल्प ऑफ द स्मोक. धूर जो आहे तर त्याचा वापर करून फूड जे आहे तर ते प्रिझर्व करून ठेवलं जातं. ॲल्युमिनियम फॉस्फाईड इज यूज्ड इन दिस मेथड. याच्यामध्ये ॲल्युमिनियम फॉस्फेट जे आहे, फॉस्फाईड जे आहे तर त्याचा वापर केला जातो. दिस इज द अनदर मेथड फॉर फूड प्रोटेक्शन. Then use of insecticides. Use of insecticides. म्हणजे कीटकनाशक जे आहेत तर ती काय केली जातात, वापरली जातात. मेथॅथिऑन इज स्प्रेड ऑन द गनी बॅग्स कंटेनिंग फूड ग्रेन्स. जे अन्न साठवून ठेवलेल्या ज्या बॅग असतात, पोती असतात, तर त्याच्यावर मिलॅथिऑन जे आहे तर ते काय केलं जातं, स्प्रे केलं जातं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्सेक्टची ग्रोथ ही काय केली जाते, प्रिव्हेंट केली जाते. त्याच्यानंतरची मेथड आहे इरॅडिएशन. इरॅडिएशन. तर ही कोणती मेथड आहे बघा, रॅडिएशन म्हणजे प्रारणे सोडणे, काही रेज काय करणे, स्प्रे करणे. इन दिस मेथड फूड इज स्टोर्ड टू आयोनायझिंग रॅडिएशन्स सच अ हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स इमिटेड बाय द ॲक्सलरेटर्स. आता ॲक्सलरेटर्स जे असतात तर त्याच्यामधून काय केलं जातं, तर खूप जास्त एनर्जी असणारे जे इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते इमिट केले जातात. याच्यामध्ये एक्स-रे, गॅमा रेज, दीज आर इमिटेड बाय द रेडिओ आयसोटोप्स. आता हे जे आहेत रेडिओ आयसोटोप्समधून काय केलं जातात, हे रेज जे आहेत तर ते इमिट केले जातात ऑन द फूड. धीस प्रोसेस डिस्ट्रॉईज द मायक्रोब. आता याच्यामुळे काय होतात बघा, मायक्रोब जे आहेत म्हणजे सूक्ष्मजीव हे डिस्ट्रॉय होतात. इन्सेक्ट जे आहेत तर ते पण काय होतात, डिस्ट्रॉय होतात. सो हिअर शेल्फ लाईफ ऑफ द फूड fruits increases due to the increase in the ripening period. तर याच्यामुळे काय होतं बघा, जे फ्रूट्स असतात तर ते काय होतात, लगेचच ते पिकत नाहीत. त्याला पिकण्यासाठी काही कालावधी जातो आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वतःचं जे काय शेल्फ लाईफ आहे तर ते काय होतं, वाढतं. म्हणजे खूप दिवसांपर्यंत फ्रूट्स जे आहेत तर ते आहेत त्याच म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये राहतात. The shelf life of the potatoes, onions, these are increases due to the slow down sprouting. याच्यामध्ये बटाटा किंवा कांदा वगैरे जे आहे याच्यामध्ये हे रॅडिएशन्स वापरले जातात. त्याच्यामुळे काय होतं बघा, त्याच्यामध्ये स्प्राउट्स येणे म्हणजे कोंब फुटण्याची जी काय प्रोसेस आहे तर ती थांबवली जाते. नाव सी यूज ऑफ द इनर्ट गॅस. नेक्स्ट मेथड इज use of inert gas.
म्हणजे निष्क्रिय वायूंचा काय केला जातो, वापर केला जातो. नायट्रोजन गॅस इज फिल्ड इन एअर टाईट यूज ऑफ इन्सर्ट गॅस. तर इथे काय केलं जातं बघा, नायट्रोजन गॅस इज फिल्ड इन एअर टाईट पॅकेट्स ऑफ द पोटॅटोज, वेपर्स अँड अदर फूड प्रोडक्ट्स, thus preventing the growth of fungus and insect in it. बरेचसे सगळे जे आपल्याला पॅकेट असतात चिप्सचे वगैरे किंवा अदर काही पॅकेट्स असतात एअर टाईट पॅकेट्स, त्याच्यामध्ये हवा भरलेली असते. सो दॅट इज अ नायट्रोजन गॅस. हा नायट्रोजन जो गॅस आहे तर तो या पॅकेट्समध्ये काय केला जातो, भरला जातो. याच्यामुळे काय होतं, फूड गेट प्रोटेक्ट्स, त्याचं काय होतं, संरक्षित राहतात, संरक्षण होतं त्या फूडचं, सुरक्षित राहतात. आणि याच्याबरोबर काय होतं, आतमध्ये फंगस किंवा इन्सेक्ट जे आहेत तर त्यांची ग्रोथ जी आहे तर ती प्रिव्हेंट केली जाते. आता नेक्स्ट जे आहे तर तेव्हा यूज ऑफ प्रिझर्वेटिव्स. यूज ऑफ प्रिझर्वेटिव्स. प्रिझर्वेटिव्हमध्ये पण काय बघा, दोन टाईपचे प्रिझर्वेटिव्ह आपण सांगू शकतो, नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आणि जे केमिकल प्रिझर्वेटिव्ह आहेत. नॅचरल प्रिझर्वेटिव्हमध्ये काय करतो बघा आपण, नॅचरली अवेलेबल मटेरियल्स लाईक द सॉल्ट, शुगर, ऑइल, दीज आर यूज्ड ॲज अ प्रिझर्वेटिव्ह फॉर डिफरंट फूड स्टफ्स. आपल्या घरी पण बघा या हे जे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहेत तर त्यांचा वापर केला जातो. जसं पिकल्स जे आहेत म्हणजे लोणचे तयार करताना, जॅम्स किंवा मुरांबा वगैरे तयार करताना हे वापरले जातात. किंवा पेढा जो आहे तर तो तयार करताना ह्याचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये फूड आहे तर ते जास्त दिवसांपर्यंत प्रोटेक्टेड राहतं. हे झाले नॅचरल प्रिझर्वेटिव्ह. नाव सेकंड वन इज अ केमिकल प्रिझर्वेटिव्ह. आता दुसरा बघूया काय आहे, केमिकल प्रिझर्वेटिव्ह. या केमिकल प्रिझर्वेटिव्हमध्ये काही केमिकल्स जे आहेत तर ते वापरले जातात फूड जे आहे तर ते त्याचं स्पॉइलेज होणं थांबवण्यासाठी. ॲसिडिक ॲसिड जे आहे त्याला आपण विनेगर म्हणतो. विनेगर ऐकून माहिती असेल तुम्हाला, सो दॅट इज ॲक्च्युली ॲसिडिक ॲसिड. देन सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू मध्ये असणारं. देन सोडियम बेन्झोएट. तर हे जे सगळे आहेत हे काही केमिकल्स आहेत. काही प्रकारचे नायट्रेट आणि नायट्राइट्स जे आहेत तर ते पण काय करतात, नायट्रेट किंवा नायट्राइट सॉल्ट जे आहेत तर हे पण केमिकल प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरले जातात. सो ऑल दीज आर द केमिकल सबस्टन्सेस अँड दे आर यूज्ड ॲज अ केमिकल प्रिझर्वेटिव्ह. दे आर यूज्ड इन द सॉसमध्ये, जेलीजमध्ये, जॅम्स अँड इन पॅकेज्ड रेडी टू ईट फूड. इन्स्टंट जे फूड असतं त्याचा लगेचच आपण वापर करतो, तर या इन्स्टंट फूडमध्ये याचा वापर केला जातो. सो दीज प्रिझर्वेटिव्ह कीप द फूड सेफ फॉर व्हेरी लॉंग ड्युरेशन. हे केमिकल प्रिझर्वेटिव्ह जे आहेत तर त्यांच्या मदतीनं फूड खूप जास्त दिवसांपर्यंत टिकून राहू शकतं. सो दीज आर द केमिकल प्रिझर्वेटिव्ह. नाव सी द पाश्चरायझेशन. सेवेंथ वन इज सो ही अशी पाश्चरायझेशन ही एक काय आहे, मेथड आहे असली, दॅट इज द फॉर द फूड प्रोटेक्शन. हिअर इन दिस मेथड इन्व्हॉल्व्स द हीटिंग द मिल्क ऑर अदर सिमिलर फूडस्टफ्स अप टू द सर्टन टेम्परेचर. आता या मेथडमध्ये काय केलं जातं बघा, मिल्क किंवा त्याच्यासारखे काही फूडस्टफ्स आहेत तर ते काय केलं जातं, सडनली त्यांचं टेम्परेचर जे आहे तर ते इन्क्रीज केलं जातं अप टू 80 डिग्री सेल्सिअस. कुठेपर्यंत, 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत. फॉर अँड दॅट इज हीटेड अप टू 80 डिग्री सेल्सिअस फॉर 15 मिनिट्स. 15 मिनिटांपर्यंत ते काय केलं जातं, त्याला हीट दिली जाते. अँड कूलिंग इट क्विकली.
आणि लगेचच सडनली काय केलं जातं ते टेम्परेचर जे आहे तर ते कमी केलं जातं. आता या प्रोसेसमुळे काय होतं बघा, टेम्परेचर वाढवल्यामुळे त्याच्यामध्ये असणारे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते काय होतात डिस्ट्रॉय होतात आणि टेम्परेचर कमी केल्यामुळे काय होतं त्यांची ग्रोथ पुन्हा होऊ शकत नाही. सो धिस मेथड डिस्ट्रॉय द मायक्रोज प्रेझेंट इन द मिल्क अँड दॅट कीप्स फॉर द लॉंगर ड्युरेशन आणि ते खूप जास्त कालावधीपर्यंत ते टिकून राहू शकतात. So all these are the different methods of the food protection. So this is about our today's video. इथे आपण काय करूया थांबूया. सो आता एक्सरसाइज बघा, एक्सरसाइजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, राईट द ऑल दीज मेथड्स ऑफ द फूड प्रोटेक्शन. या तुम्हाला सगळ्या ज्या मेथड दिलेल्या आहेत फूड प्रोटेक्शनच्या, सो राईट इन युअर नोटबुक.